आज माझ्या ऑफिसचं काम लवकर झालं म्हणून मला जेवण करायला टाईम भेटला नाही, तर एरवी तर मम्मीच करते. सो आज मी विचार केला की राजमा चावल बनवते. तेलामध्ये मी जिरा, लसूण, कांदा, मिरचीची फोडणी दिली. कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकला. हा सगळा मसाला थोडं कॅरमल होईपर्यंत शिजवून घेतला आणि नंतर त्याला थंड व्हायला ठेवला. मला फ्रीजमध्ये भेंडी दिसली, तर विचार केला आज भेंडी फ्राय करू. तर भेंडीला मी चांगलं उभं कापून घेतलं. त्याच्यानंतर कापलेली भेंडी मी एका टोपामध्ये काढून हळद, मसाला, धने जिरा पावडर, मीठ आणि बेसन टाकलं. कॉर्नफ्लोअर असेल तर कॉर्नफ्लोअरही टाकू शकतात. माझ्याकडे नव्हता म्हणून मी ते स्किप केलं. त्याच्यानंतर मी हा मसाला केलेला कांद्याचा तो थंड झाल्यानंतर मी त्याची प्युरी करून घेतली. प्युरी मी जास्त थिक नाही ठेवली आणि जास्त पातळी नाही ठेवली. त्यानंतर त्याच पॅनमध्ये जिऱ्याची फोडणी दिली आणि ती जी प्युरी केलेली ती प्युरी मी टाकून घेतली. चांगली प्युरी थोडं शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर हिंग, धने जिरा पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला, लाल तिखट मसाला, हळद हे सगळं टाकून झाल्यानंतर मी त्याला चांगलं अजून मिक्स करून शिजवून घेतलं. साईड बाय साईड मी इथे भेंडीही फ्राय करत होती. कॉर्नफ्लोअर असं अजून कुरकुरीत झाले असते. लिली ते बघायला आलेली काय करते. सो साईड बाय साईड मी फटाफट जिरा राईस पण करून घेतला. फोडणी दिली जिरा आणि कढीपत्त्याची. राईस चांगला परतवून घेतला आणि इथे माझं जेवण रेडी आहे. राजमा चावल, जिरा राईस आणि इथे भेंडी म्हणजे फ्राय केलेली आणि मम्मीने त्यासाठी पापडही केलेले आणि मम्मीने टेस्ट केला आणि तिला खूप